नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप सर, सह्याद्री अकॅडमी संचालक पुणे। मित्रांनो, पोलीस भरतीला विचारला जाणारा महत्त्वाचा गणिताचा टॉपिक रेल्वे टॉपिक आहे। याच्यावरती आज आपण डिस्कस करणार आहोत। तर चला मित्रांनो, पाहूया रेल्वेच्या टाइप्स। बघा मित्रांनो, ही पहिली टाइप आहे रेल्वे या टॉपिकची। एक रेल्वे 90 किलोमीटर पर आवर वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी काढा। मित्रांनो, एक लक्षात ठेवा, रेल्वेचा प्रश्न परीक्षेला विचारला गेला तर पहिल्यांदा काय करायचं, तर मित्रांनो पहिल्यांदा या ठिकाणी मीटर ही संख्या असे मीटर लिहायचं, या साईडला सेकंद लिहायचं आणि मित्रांनो काय करायचं, बघा तुम्हाला गणितामध्ये किलोमीटर पर आवर कुठं दिलंय हे बघायचं। बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला किलोमीटर पर आवर दिलंय, त्याला उचलायचं आणि मीटरच्या खाली ठेवायचं मित्रांनो। नंतर काय करायचं, याला एक शून्य लावायचा आणि पुढे मित्रांनो 36 लिहायचं। प्रत्येक गणितामध्ये मित्रांनो लक्षात ठेवा, काय करायचं, प्रत्येक गणितामध्ये किलोमीटर पर आवर दिसला की त्याला एक शून्य लावायचा आणि पुढे किती लिहायचं, 36 लिहायचं। असं का बरं, त्याचं कारण असं आहे मित्रांनो, 90 किलोमीटर म्हणजे 90 किलोमीटर म्हणजे किती मीटर, तर 90 किलोमीटर म्हणजे 90,000 मीटर। 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर। पर आवर म्हणजे किती तास मित्रांनो, तर 1 तास। 1 तासाचे किती सेकंद असतात मित्रांनो, 36 सेकंद असतात। याला गुणोत्तरामध्ये आणा। बघा मित्रांनो, या ठिकाणी हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कटले, मग शिल्लक काय राहिलं मित्रांनो, 900 ला 36। म्हणजे बघा या ठिकाणी आलं का नाही 900 ला 36। मग प्रत्येक गणितामध्ये एवढं करण्यापेक्षा सरळ सरळ तुम्ही एक गोष्ट जर लक्षात ठेवली की किलोमीटर पर आवर दिसला की त्याला या ठिकाणी शून्य लावायचा आणि पुढे किती लिहायचं मित्रांनो, 36 लिहायचं। आता यानंतर मी सारखं सारखं सांगणार नाही, ठीक आहे, लक्षातच ठेवायचं, किलोमीटर पर आवर पहिल्यांदा असो किंवा गणितामध्ये शेवटला असो, कुठं पण असो, किलोमीटर पर आवर दिसला की त्याला या ठिकाणी शून्य लावायचं आणि पुढे 36 लिहायचं। त्याचं कारण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता बघा मित्रांनो, पुढे काय म्हणताय, ते 10 सेकंदात ओलांडते म्हणताय। म्हणजेच आपल्याकडे मीटर आणि सेकंदच्या संख्या आहेत, तर या दोन्हीपैकी या ठिकाणी सेकंदकडची संख्या दिली आहे। कुठली संख्या दिली, सेकंदकडची, म्हणून सेकंदच्या खाली लिहायचं। जर मित्रांनो मीटरची संख्या दिली असती तर मीटरच्या खाली लिहिली असती, पण या ठिकाणी सेकंदची संख्या दिली म्हणून सेकंदच्या खाली लिहिली। बघा मित्रांनो, नंतर आपल्याला काय काढायचंय, ट्रेनची या ठिकाणी लांबी काढायची आहे। बघा मित्रांनो, ट्रेनची लांबी काढायची म्हणजे लांबी मीटर म्हणजे असते, म्हणजे या ठिकाणी इथला संख्या आपल्याला काढायची आहे। एक्स ठेवू आपण ती संख्या। बघा या ठिकाणी तिरकस गुणाकार करायचा आहे मित्रांनो। तिरकस गुणाकारामध्ये एक्स कुणासोबत आहे, 36 सोबत। लक्षात ठेवा, जी संख्या मित्रांनो एक्स सोबत असते ती संख्या नेहमी छेदामध्ये असते आणि बाकीच्या संख्या या वरती असतात अंशामध्ये। तर बघा मित्रांनो, आता काय करायचंय, सरळ सरळ भाग द्यायचा आहे। बघा भाग द्या, 9च्या पाड्यामध्ये 36 आहे, 9 चौक मित्रांनो 36। बघा वरती 9 1 9 म्हणजे हे 100 शिल्लक राहिले, त्याला 4 ने भाग द्या। 4 दोन्ही 8, नंतर किती शिल्लक राहिले, 2, त्याचे 20 झाले, 4 पंचे 20 म्हणजे 25 शिल्लक राहिलं मित्रांनो। म्हणजे या ठिकाणी वरती किती शिल्लक राहिलं, 25 गुणिले 10, यांचा गुणाकार करा, गुणाकार आला 250 मीटर। म्हणजे मित्रांनो त्या ट्रेनची लांबी किती आहे, 250 मीटर या ठिकाणी आहे। अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे गणित सॉल्व्ह करायचं होतं। आता याच्यानंतर याच टाइपचे काही प्रश्न आपण पुढे पाहणार आहेत। बघा मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी सांगितलं आहे, रेल्वेचं गणित दिसलं की काय लिहिणं गरजेचं आहे, मीटर आणि सेकंद लिहिणं गरजेचं आहे। ठीक आहे मित्रांनो, बघा या गणितामध्ये किलोमीटर पर आवर दिसला की त्याला पहिल्यांदा उचलायचं आहे, इथं खाली लिहायचं आहे आणि त्याला काय करायचं, एक शून्य लावायचं आणि पुढे किती लिहायचं मित्रांनो, 36 लिहायचं आहे। पुन्हा बघायचं, सेकंदची संख्या दिली की मीटरची दिली, तर सेकंदची दिली आहे, ती संख्या मित्रांनो सेकंदच्या खाली लिहायची। बघा किती सेकंद आहे, तर 20 सेकंद आहे। ठीक आहे मित्रांनो, आता या ठिकाणी लांबी काढायची, लांबी तिथं आपण एक्स मानूया, ठीक आहे। तिरकस गुणाकार करायचा मित्रांनो, या ठिकाणी तिरकस गुणाकारामध्ये x सोबत 36 आहे,
बाकीच्या संख्या अशा वरती लिहायच्या. ठीक आहे. आता बघा 36 दोन्ही 72, भाग द्या मित्रांनो. काय शिल्लक राहिलं? 20 गुणिले 20. बघा या ठिकाणी गुणाकार करा, 2 दोन्ही 4 आणि ह्या 2 शून्याला हे 2 शून्य लिहून टाका. 400 मीटर. म्हणजे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आलं मित्रांनो? 400 मीटर आलं. तर चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा मित्रांनो हा प्रश्न आहे सांगितल्याप्रमाणे रेल्वेचं गणित दिसलं की या ठिकाणी मीटर आणि या ठिकाणी काय लिहायचं आहे मित्रांनो? सेकंद लिहायचं आहे. ठीक आहे. पुन्हा काय करायचं आहे मित्रांनो? बघा किलोमीटर पर आवर जिथं दिलाय त्याला उचलायचा, त्याला काय करायचं? एक शून्य लावायचा आणि पुढे किती लिहायचं मित्रांनो? 36 लिहायचं. नंतर बघा सेकंदकडची संख्या दिली आहे म्हणून सेकंदच्या खाली लिहायची. किती सेकंद आहे? 18 सेकंद. ही संख्या काढायची आहे म्हणून x. बघा मित्रांनो जी संख्या x सोबत असते ती संख्या नेहमी कुठं असते? छेदामध्ये असते. बाकीच्या संख्या अंशामध्ये. बघा मित्रांनो आता तुम्हाला भाग देता आला पाहिजे. भाग द्या. 18 1 18, 18 दोन्ही 36. या ठिकाणी 2च्या पाड्यामध्ये 4 आहे, 2 दोन्ही 4 आणि 2 शून्याला 2 शून्य. म्हणजे या ठिकाणी x ची किंमत किती आली मित्रांनो? 200 आली. म्हणजे त्या ट्रेनची लांबी किती आहे? 200 मीटर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. तर दुसरा प्रश्न बघा मित्रांनो. एक रेल्वे 42 किलोमीटर पर आवर वेगाने एका खांबाला 30 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी काढा. सेम मित्रांनो काय करायचं? मीटरची संख्या मीटर कड लिहायची, सेकंद कडची संख्या मित्रांनो सेकंद कड लिहायची. मित्रांनो गणितामध्ये किलोमीटर पर आवर जिथं दिसलाय त्याला उचलायचं आणि त्याला एक काय करायचं मित्रांनो? शून्य लावायचा आणि पुढे काय लिहायचं? 36 लिहायचं. हे प्रत्येक गणितामध्ये करायचं. नंतर सेकंदची संख्या दिली आहे, सेकंदच्या खाली लिहा मित्रांनो आणि या ठिकाणी तिरकस गुणाकार करा. जी संख्या x सोबत ती संख्या छेदामध्ये, बाकीच्या संख्या मित्रांनो अंशात लिहून काढा. बघा मित्रांनो 6च्या पाड्यामध्ये 36 आहे, 6 6 36, 6 35. 6च्या पाड्यामध्ये 42 आहे, 6 7 42. बघा मित्रांनो या ठिकाणी गुणाकार करा. 7 5 35 आणि हा एक शून्य शिल्लक राहिला आहे म्हणून तो शून्य देऊन टाका. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर आलं 350 मीटर. म्हणजेच मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न. बघा मित्रांनो या ठिकाणी एक रेल्वे 108 किलोमीटर पर आवर वेगाने एका खांबाला 15 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी काढा. तर बघा कसं सॉल्व्ह करायचं आहे. या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे मीटर आणि सेकंद लिहायचंच आहे. ठीक आहे. नंतर बघा किलोमीटर पर आवर जिथं दिसलाय तो उचलायचा आणि त्याला काय करायचा? एक शून्य लावायचा. पुढे काय करायचं मित्रांनो? 36 लिहायचं. बघा नंतर सेकंदची संख्या लिहिलेली आहे तर ती सेकंदच्या खाली लिहा आणि या ठिकाणी तिरकस गुणाकार करा. बघा तिरकस गुणाकारामध्ये x 36 सोबत आहे. जी संख्या x सोबत ती खाली लिहायची, बाकीच्या संख्या मित्रांनो अशा वरती लिहायच्या. बघा 36च्या पाड्यामध्ये 108 आहे, 36 त्रिक अष्टौदरसे, 15 त्रिक 45. या शून्याला शून्य म्हणजे उत्तर आलं मित्रांनो या ठिकाणी 450 मीटर. तर मित्रांनो याचं उत्तर आहे 450 मीटर. ही होती मित्रांनो पहिली टाईप. आता आपण दुसऱ्या टाईपचे उदाहरण पाहूयात. याच्यापेक्षा वेगळ्या कोणत्या टाईपमध्ये प्रश्न विचारले जातात हे बघूयात. बघा टाईप 2. 300 मीटर लांबीची रेल्वे 72 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला किती वेळेत ओलांडेल? मित्रांनो सांगितल्याप्रमाणेच या ठिकाणी मीटरच्या संख्या मीटरच्या खाली लिहायच्या आणि सेकंदच्या संख्या सेकंदच्या खाली लिहायच्या. बघा मित्रांनो 72 किलोमीटर प्रति तास म्हणताय म्हणजे त्याला खाली उचलायचं किलोमीटर पर आवरला, त्याला एक शून्य लावायचं आणि पुढे मित्रांनो 36 लिहायचं. बघा नंतर मीटरची संख्या दिली की सेकंदची संख्या दिली हे पाहायचं. या ठिकाणी मीटरची संख्या दिली मित्रांनो म्हणून मीटरच्या खाली लिहायची. 300 मीटर म्हणत आहे आणि सेकंदची म्हणजे वेळ काढायचा. या ठिकाणी मित्रांनो x लिहायचं आहे. तर मित्रांनो बघा आता इथे तिरकस गुणाकार करायचा आहे. तिरकस गुणाकारामध्ये
एक्स ज्या संख्येसोबत असते ती संख्या मित्रांनो नेहमी छेदामध्ये लिहायची आणि बाकीच्या संख्या मित्रांनो अंशामध्ये लिहायच्या. बघा या ठिकाणी हा शून्य मित्रांनो कटून गेला. त्याच्यानंतर बघा 36च्या पाड्यामध्ये 72 आहे, भाग द्या. 36 एक 36, 36 दोन्ही 72. या ठिकाणी 30 छेदस्थानी 2 म्हणजे मित्रांनो 30 निम 15. सेकंद कडची संख्या काढत आहेत आपण, म्हणून युनिट काय येईल मित्रांनो, सेकंद येईल. म्हणजे याचं उत्तर आलं 15 सेकंद. अशा पद्धतीने दुसरी टाईप आपल्याला मित्रांनो सॉल्व्ह करायची आहे. तर पाहूया या टाईपची आपण उदाहरणं. बघा मित्रांनो, 400 मीटर लांबीची रेल्वे 90 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला किती वेळेत ओलांडेल. बघा सेम आहे, मीटर सेकंद हे कंपल्सरी लिहून काढायचं गणित रेल्वेचं दिसलं की लगेच. बघा या ठिकाणी 90 किलोमीटर प्रति तास म्हणतंय, त्याला काय करायचं, एक शून्य लावायचं, पुढे 36 लिहायचं मित्रांनो. 400 मीटर दिलंय, मीटरच्या खाली लिहायचं आणि वेळ सांगितलाय म्हणजे एक्स. मित्रांनो तिरकस गुणाकार करा. तिरकस गुणाकारामध्ये एक्स कुणासोबत आहे, 900 सोबत आहे. मित्रांनो जी संख्या एक्स सोबत आहे ती संख्या नेहमी छेदामध्ये लिहायची. बघा आणि या बाकीच्या संख्या काय करायच्या, अंशात लिहायच्या मित्रांनो. ठीक आहे, हे 2 शून्य या ठिकाणी मित्रांनो कट झाले. बघा 9च्या पाड्यामध्ये 36 आहे, 9 चौक 36. बघा शिल्लक राहिलं 4 गुणिले 4 म्हणजे मित्रांनो 4 गुणिले 4 किती झालं, 16. सेकंद कडची संख्या काढत आहे म्हणून युनिट लिहायचं मित्रांनो सेकंद. म्हणजे याचा पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आहे. तर मित्रांनो आपण पुढचं गणित पाहूया. बघा 900 मीटर लांबीची रेल्वे 108 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला किती वेळेत ओलांडेल. सांगितल्या पद्धतीनेच मित्रांनो या ठिकाणी मीटर लिहायचं, या ठिकाणी सेकंद लिहायचं. बघा मीटरच्या खाली किलोमीटर प्रति तास जिथं दिलेलं आहे त्या ठिकाणी तिथं शून्य लावायचा आणि पुढे मित्रांनो 36 लिहायचं. बघा नंतर मीटरची संख्या दिली असेल तर मीटरच्या खाली लिहायची. मीटरची दिली आहे 900 मीटर आहे. ठीक आहे मित्रांनो, एक्स वेळ काढायचा आहे. जी संख्या एक्स सोबत ती संख्या कुठं असते, छेदामध्ये असते मित्रांनो, म्हणून ह्याला छेदामध्ये लिहायचं आणि बाकीच्या संख्या मित्रांनो अंशामध्ये लिहून घ्यायच्या. बघा मित्रांनो या ठिकाणी हे शून्य कटून गेलं. मित्रांनो 36च्या पाड्यामध्ये 108 आहे, 36 त्रिक अष्टोदर्शे. बघा 3च्या पाड्यामध्ये 9 आहे, 3 त्रिक 9 आणि हे शून्याला शून्य म्हणजे मित्रांनो ह्याचं उत्तर काय आलं, 30 सेकंद आलं. म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 बरोबर आहे. तर मित्रांनो पुढचं गणित पाहूयात. आता टाईप नंबर 3 पाहतोय मित्रांनो. 2 टाईप पाहिले आपण. तिसरी टाईप अशी आहे, 300 मीटर लांबीची रेल्वे 200 मीटर लांबीच्या पुलाला 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास किती वेळेत ओलांडेल. मित्रांनो बघा काही अवघड नाही. या ठिकाणी मीटरची संख्या ही मीटर आणि इथं सेकंद लिहून घ्यायचं पहिल्यांदा. बघा या ठिकाणी पहिल्यांदा काय ठरलंय आपलं, किलोमीटर पर आवर कुठं आहे. पहिल्यांदा मित्रांनो किलोमीटर पर आवर उचलायचा, इथं आहे, त्याला काय करायचं, एक शून्य लावायचं आणि पुढे मित्रांनो किती लिहायचं, 36 लिहायचं प्रत्येक गणितामध्ये. नंतर बघा मित्रांनो 2 मीटरच्या लांब्या दिलेल्या आहेत. याच्या आधी एकच लांबी दिलेली असायची मीटरची, या ठिकाणी 2 लांब्या दिल्या आहेत. जर मित्रांनो रेल्वेच्या 2 लांब्या दिलेल्या असतील तर त्यांची नेहमी बेरीज करायची असते. तर बघा हे 300 मीटर आणि 200 मीटर झालं 500 मीटर. हे 500 मीटर मित्रांनो मीटरच्या खाली लिहायचं आणि या ठिकाणी वेळ सांगितला आहे म्हणजे एक्स. मित्रांनो या ठिकाणी तिरकस गुणाकार करायचा. बघा तिरकस गुणाकारामध्ये एक्स कुणासोबत आहे तर एक्स 900 सोबत आहे. जी संख्या एक्स सोबत ती खाली लिहायची मित्रांनो आणि बाकीच्या संख्या कुठं लिहायच्या, अंशस्थानी लिहायच्या. बघा मित्रांनो हे शून्य कटलं. या ठिकाणी 9च्या पाड्यामध्ये 36 आहे, 9 चौक 36. बघा काय शिल्लक राहिलं, 5 गुणिले 4. 5 गुणिले 4 किती मित्रांनो, 20. संख्या सेकंद कडची काढतोय म्हणून युनिट सेकंदचं लिहायचं. म्हणजे याचं उत्तर आलं मित्रांनो 20 सेकंद. तर याच टाईपचं पुढचं उदाहरण पाहूया मित्रांनो. बघा 200 मीटर लांबीची रेल्वे 500 मीटर लांबीच्या पुलाला 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास किती वेळेत ओलांडेल.
ठीक आहे. तर सेम मित्रांनो, मीटरची संख्या मीटरच्या खाली लिहायची आणि सेकंदची संख्या सेकंदच्या खाली लिहायची. पहिल्यांदा किलोमीटर पर आवर जिथं दिसतोय त्या ठिकाणी त्याला असा उचलायचा आणि इथं शून्य लावायचा आणि पुढे मित्रांनो 36 लिहायचं. नंतर बघा दोन लांब्या दिलेल्या आहेत, एक 200 मीटर आणि एक 500 मीटर लांबीची रेल्वे आहे. त्या दोघांची मित्रांनो बेरीज करायची. 200 आणि 500 यांची बेरीज झाली मित्रांनो 700. ठीक आहे. या ठिकाणी x. बघा मित्रांनो, तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकारामध्ये x 900 सोबत आहे, तर जी संख्या मित्रांनो x सोबत असते ती संख्या मित्रांनो नेहमी छेदामध्ये लिहायची असते. बाकीच्या संख्या या ठिकाणी अंशामध्ये लिहायच्या असतात. हे दोन शून्य मित्रांनो कटून गेले. या ठिकाणी मित्रांनो शिल्लक काय राहिलं, 9 चोक 36. बघा मग या ठिकाणी 7 गुणिले 4 7 चोक 28 सेकंद, म्हणजे हे आलं आपलं मित्रांनो उत्तर 28 सेकंद. म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 4 बरोबर आहे. ओके. तर अशाच प्रकारचं आपलं पुढचं गणित आपण पाहूया. बघा सांगितल्या पद्धतीनंच मीटरची संख्या मीटरच्या खाली लिहायची, सेकंदची संख्या सेकंदच्या खाली लिहायची. पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे किलोमीटर पर आवर उचलायचा, त्याला काय करायचं मित्रांनो, एक शून्य लावायचा आणि पुढे किती लिहायचं, 36 लिहायचं. बघा नंतर रेल्वेच्या दोन लांब्या दिलेल्या आहेत, एक 350 मीटर लांबीची आहे आणि दुसरी 450 ची आहे. ह्यांची बेरीज होती 800 मीटर. यांची बेरीज किती होती मित्रांनो, 800 मीटर. आणि आपल्याला वेळ काढायचा आहे म्हणजे x काढायचा आहे. या ठिकाणी मित्रांनो तिरकस गुणाकार करायचा आहे. x कुणासोबत आहे, x 450 सोबत आहे. जी संख्या x सोबत ती छेदामध्ये लिहायची, बाकीच्या संख्या मित्रांनो या ठिकाणी अंशामध्ये लिहायच्या असतात. बघा मित्रांनो, भाग त्या 9च्या पाड्यामध्ये 45 आहे, 9च्या पाड्यामध्ये 36 आहे. हे शून्य कटून गेले. बघा 9 5 45, 9 चोक 36. या ठिकाणी 5च्या पाड्यामध्ये 80 आहे. बघा 5 1 5, 3 शिल्लक राहिले, 30 झाले. 5 सक 30 म्हणजे 16. म्हणजे मित्रांनो 16 गुणिले 4 16 चोक 64 सेकंद या ठिकाणी याचं उत्तर आलं. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी मित्रांनो बरोबर आहे. पुढचं गणित बघा मित्रांनो, 420 मीटर लांबीची रेल्वे 180 मीटर लांबीच्या पुलाला 54 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास किती वेळेत ओलांडेल. सांगितल्या पद्धतीने मित्रांनो मीटरची संख्या मीटरच्या खाली आणि सेकंदची संख्या सेकंद खाली लिहायला विसरायचं नाही. पहिलं काय सांगितलं आहे तुम्हाला मी, किलोमीटर पर आवर जिथं असेल त्याला उचलायचं आणि या ठिकाणी त्याला एक शून्य मांडून पुढे किती लिहायचं, 36 लिहायचं. बघा मित्रांनो नंतर तुम्हाला मीटरच्या संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा 420 आणि 180 ह्यांची बेरीज किती झाली मित्रांनो, 600 मीटर. x काढायचा आहे. या ठिकाणी काढा. जी संख्या x सोबत असते, बघा ही संख्या x सोबत आहे ती छेदामध्ये असते, बाकीच्या संख्या मित्रांनो या ठिकाणी अंशामध्ये असतात. बघा मित्रांनो 0 0 कटलं. 9च्या पाड्यामध्ये 54 आहे, 9च्या पाड्यामध्ये 36 आहे. भाग देऊ शकताय. बघा 9 चोक 36, 9 सकी 54. या ठिकाणी बघा 6 1 6 हा 0. म्हणजे बघा शिल्लक काय राहिलं, 10 गुणिले 4 10 चोक 40 शिल्लक राहिलं. सेकंद कडची संख्या काढत आहेत म्हणून युनिट काय आलं, सेकंद. म्हणजे याचं उत्तर आहे मित्रांनो 40 सेकंद. अशा पद्धतीनं बघा मित्रांनो आपण आता टाईप नंबर 4 पाहतोय मित्रांनो. तर टाईप नंबर 4 कशी सॉल्व्ह करायचं आहे. बघा काय दिलं आहे, सांगितल्या पद्धतीनं काय करायचं आहे आपल्याला, मीटर आणि सेकंद या ठिकाणी लिहायचं आहे. बघा पहिल्यांदा काय करायचं आहे, किलोमीटर पर आवरला पकडायचं आहे आणि त्याला काय करायचं आहे, एक शून्य लावायचं आहे आणि पुढे काय लिहायचं आहे मित्रांनो, 36 लिहायचं आहे. ओके. नंतर बघा काय दिलं आहे, लांबी पण दिली. बघा किती दिली, 250 मीटर दिलेली आहे आणि वेळ पण दिलाय 30 सेकंद. आता म्हणताल तुम्ही की अरे यार चारही बॉक्स काय झाले भरले, या ठिकाणी अननोन काहीच नाही आहे ना. तर मित्रांनो बघा जेव्हा रेल्वे एखादी येते आणि ती जात असते बरं का, अशी रेल्वे जाते. आपण मगाशी काय करत होतो, आपण मगाशी काय करायचो, एक रेल्वे 250 मीटरची, एक रेल्वे 350 मीटरची असायची. त्या दोघांची बेरीज करायचो का नाही, करायचो ना बेरीज. आता बघा बरं या ठिकाणी तुम्हाला हा डेटा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय केलंय,
पुन्हा तुम्हाला त्यांनी लांबीच विचारली मित्रांनो, म्हणजे एक 250 मीटर दिली आणि दुसरी काढायची बरं का, दुसरी काढायची. मग दोन लांब्या असतील तर त्यांची काय होईल, बेरीज होईल का नाही, म्हणून या ठिकाणी काय येईल मित्रांनो, प्लस येईल. तसंच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी काय करायचं, प्लस एक्स लिहून घ्यायचं. पुन्हा तिरकस गुणाकार. बघा जी संख्या एक्स सोबत असते तर एक्स सोबत आहे मित्रांनो 36. बाकीच्या संख्या मित्रांनो बघा सॉरी बघा बघा मित्रांनो, जसं एक्स सोबत ज्या संख्या असतात त्या संख्या छेदामध्ये असतात. एक्स प्लस 250 त्याच्यासोबत काय आहे, 36 आहे. बघा ही संख्या कुठं राहील, 36 छेदामध्ये राहील. बाकीच्या संख्या अशा कुठं राहतील मित्रांनो, अंशामध्ये राहतील. तर बघा भाग द्या. 36च्या पाड्यामध्ये 72 आहे. 36 × 36, 36 दोन्ही 72. बघा एक्स प्लस 250 बरोबर 20 × 30. बघा मित्रांनो मी या ठिकाणी इकडे घेतो. बघा या ठिकाणी एक्स प्लस 250 बरोबर बघा 3 दोन्ही 6 आणि डबल 0 म्हणजे या ठिकाणी 600. आपल्या इथून एक्स काढायचा आहे मित्रांनो, म्हणजे एक्स बरोबर 600 मायनस 250 म्हणजे या ठिकाणी मित्रांनो उत्तर किती आलं, 350 मीटर. 350 मीटर. म्हणजे मित्रांनो एका बोगद्याची लांबी जेव्हा 250 मीटर होती तेव्हा दुसऱ्या बोगद्याची लांबी किती होती मित्रांनो, 350 मीटर होती. ठीक आहे मित्रांनो, तर पाहू आपण पुढचं गणित याच टाईपचं. बघा सांगितल्या पद्धतीनं मीटरची संख्या आणि सेकंदची संख्या असं लिहून घ्यायचं, मीटर सेकंद. बघा किलोमीटर पर हवरला पहिल्यांदा उचलायचं, शून्य लावायचं, पुढे 36 लिहायचं. सेकंदची संख्या दिली ती लिहून घ्यायची, मीटरची संख्या दिली या ठिकाणी 300 ती लिहून घ्यायची. ओके. आणि नंतर काय विचारलंय बघायचं, लांबी विचारली मित्रांनो. दोन लांब्या असतील तर काय करायचं असतं, एका लांबीला प्लस करायचं असतं. म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे, प्लस एक्स करायचं आहे. बघा जी संख्या एक्स सोबत असते एक्स प्लस 300 बरोबर जी संख्या एक्स सोबत ती संख्या छेदामध्ये, बाकीच्या संख्या अशा मित्रांनो अंशामध्ये लिहून घ्यायच्या. बघा 9च्या पाड्यामध्ये 36 आहे. 9 1 9, 9 चौक 36. या ठिकाणी 4 1 4 हे 10 शिल्लक राहिलं मित्रांनो. म्हणजे एक्स प्लस 300 बरोबर 1 हे 2 शून्य आणि इथला 1 शून्य म्हणजे 1000. म्हणजे मित्रांनो बघा एक्स काढायचा आहे. एक्स बरोबर 1000 इकडं प्लस आहे. आपण ह्याला जर राईट हँड साईडला आणलं तर मायनस होत असतं. बघा 300 तर एक्स बरोबर 1000 मधून 300 गेले तर खाली राहिलं 700. मीटर कडची संख्या काढतोय म्हणून मीटर. म्हणजे याचं उत्तर काय आलं मित्रांनो, 700 मीटर. म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 बरोबर आहे. चला पुढचं गणित पाहू मित्रांनो. या ठिकाणी सेम गणित आहे. बघा सांगितल्या पद्धतीनं मीटर आणि सेकंद लिहून घ्यायचं. बघा किलोमीटर पर हवर कुठं दिसलाय त्याला उचलायचं, एक शून्य लावायचा मित्रांनो आणि त्याच्या पुढे किती लिहायचं, 36 लिहायचं. बघा नंतर 1 मिनिट म्हणत आहे. 1 मिनिट 12 सेकंद. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद आणि ते 12 सेकंद म्हणजेच 60 + 12 72 सेकंद. ते कुठं लिहून घ्यायचे मित्रांनो, सेकंदच्या खाली लिहून घ्यायचे. नंतर तुम्हाला मीटर दिलंय 450, ते 450 मीटरच्या खाली लिहून घ्यायचं मित्रांनो. बघा या ठिकाणी लांबीच काढायची आहे म्हणजे या ठिकाणी एक्स लिहायचा आहे. बघा जी संख्या मित्रांनो एक्स सोबत असते ती संख्या नेहमी मित्रांनो छेदामध्ये असते. बाकीच्या संख्या अशा कुठं असतात, अंशामध्ये असतात. भाग द्या मित्रांनो. 36 × 36, 36 दोन्ही 72. बघा काय शिल्लक राहतंय, एक्स प्लस 450 बरोबर 9 दोन्ही 18 आणि डबल 0. म्हणजेच मित्रांनो एक्स बरोबर 1800 मायनस 450. 1800 मधून 450 गेलं मित्रांनो किती शिल्लक राहतं, 1350 मीटर. म्हणजे मित्रांनो आपला पर्याय क्रमांक या ठिकाणी पर्याय देण्यात आलेला नाही मित्रांनो. या ठिकाणी हे 1350 मीटर. ठीक आहे, हे उत्तर आपलं बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी बरोबर आहे. चला मित्रांनो तर पुढचा प्रश्न पाहूया आपण.
बघा मीटर आणि सेकंद हे लिहायला बिलकुल विसरायचं नाही. मीटर सेकंद. बघा किलोमीटर पर आवर पहिला दिसला की उचलायचा बरं का, आणि त्याला काय करायचं एक शून्य लावायचा आणि पुढे किती लिहायचं मित्रांनो 36 लिहायचं. नंतर बघा काय म्हणतंय 2 मिनिटात. 2 मिनिटात 2 मिनिटं म्हणजे किती सेकंद मित्रांनो, तर 120 सेकंद. ते लिहून घ्यायचं. मीटरची संख्या दिली आहे 500 मीटर, ती काय करायची मीटरच्या खाली लिहायची. या ठिकाणी मित्रांनो लांबीच विचारली म्हणून काय करायचं या ठिकाणी प्लस एक्स घ्यायचा. घ्या मग x प्लस 500 बरोबर जी संख्या x सोबत ती छेदामध्ये, बाकीच्या संख्या कुठं लिहायच्या मित्रांनो अंशामध्ये लिहून घ्यायच्या. 36च्या पाड्यामध्ये 108 आहे. 36 त्रिक अष्टोदरसे. बघा मित्रांनो x प्लस 500 बरोबर 12 त्रिक 36 आणि इथं 2 शून्य. तर बघा x काढायचा आहे तर x बरोबर 36 मायनस 500 म्हणजे x बरोबर या ठिकाणी 31. x बरोबर 31. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. हे काय आहे बरोबर आहे. चला मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूयात. ठीक आहे, टाईप क्रमांक 5. बघा मित्रांनो ह्याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, ते काय म्हणताय प्रश्न वाचून घ्या. 2 रेल्वेच्या लांब्या 123 मीटर व 143 मीटर असून त्या एकाच दिशेने धावत आहेत. पहिल्या रेल्वेचा वेग बघा एकाच दिशेने म्हणतंय. काय म्हणतंय एकाच दिशेने. मित्रांनो दिशा जर समान असतील, रेल्वेच्या दिशा जर समान असतील म्हणजे एकाच दिशेने रेल्वे चाललेली असेल तर त्या ठिकाणी काय करायचं असतं वजाबाकी करायची असते. म्हणजे दिशा समान तर वेगांची काय करायची, दिशा समान वेगांची वजाबाकी. वेगांची काय मित्रांनो वजाबाकी. हे लक्षात ठेवायचंय तुम्ही. आणि जर मित्रांनो दिशा ही विरुद्ध असेल बरं का, तर वेगांची होते मित्रांनो वेगांची होते बेरीज. वेगांची काय होते बेरीज होते मित्रांनो. वेगांची काय होते बेरीज होते. हे लक्षातच ठेवायचंय तुम्ही की दिशा समान वेगांची वजाबाकी, दिशा विरुद्ध वेगांची बेरीज करायची आहे. तर चला या ठिकाणी 2 दिशा दिल्या आहेत, 59 किलोमीटर आणि 23 किलोमीटर पर आवर. मग मला सांगा मित्रांनो 59 मधून 23 गेलं तर खाली किती राहतं 36 किलोमीटर पर आवर. म्हणजे 59 किलोमीटर पर आवर मायनस 23 किलोमीटर पर आवर म्हणजे 36 किलोमीटर पर आवर. तर सेम मित्रांनो नंतर आपली आहे तीच टाईप. बघा मीटर आणि सेकंद लिहून घ्यायचं. या ठिकाणी किलोमीटर पर आवर हाय, आता ह्याला काय करायचं एक शून्य लावायचा आणि पुढे किती लिहायचं 36 लिहायचं. बघा नंतर काय दिलंय 123 मीटर आणि 143 मीटर. तर ह्यांची बेरीज करून घ्या. बघा 6 4 आणि 2 6 आणि 1 आणि 1 2 म्हणजे 266. या ठिकाणी सेकंद वेळ काढायचे आहे म्हणजे x. मित्रांनो तिरकस गुणाकार करायचा आहे. x ज्या संख्या सोबत असते ती संख्या छेदामध्ये असते. x 360 सोबत आहे म्हणजे 360 छेदामध्ये राहील, बाकीच्या संख्या वरती राहतील म्हणजे 266 गुणिले या ठिकाणी 36. बघा मित्रांनो 36 एक 36, खाली किती राहिले 10 राहिले. मित्रांनो भाग द्या 266 छेदस्थानी 10 ला. बघा 10 दोन्ही 20, 26 होण्यासाठी 6 शिल्लक राहिले. हा 6 उचलला 66 झाले. 10 सक्की 60 या ठिकाणी. ठीक आहे 60 झाल्यानंतर पुन्हा 6 राहिले. 10 ना मित्रांनो 6 ला भाग जात नाही म्हणून या ठिकाणी पॉइंट द्यायचा आणि पॉइंट दिल्यानंतर ह्याचं 60 होत असतं. 10 सक्की 60 म्हणजे मित्रांनो ह्याचं उत्तर काय आलं 26.6 सेकंद. बघा खूप इम्पॉर्टंट गणित आहे परीक्षेच्या दृष्टीनं. हे गणित तुम्हाला येणं गरजेचं आहे. दिशा समान असतील तर वेगांची सरळ सरळ वजाबाकी होत असते, दिशा विरुद्ध असतील तर वेगांची बेरीज होत असते. त्या पद्धतीने मी तुम्हाला मित्रांनो काढून दाखवलं आहे. तर अजून या पद्धतीचे आपण पुढचे एक्झाम्पल पाहूयात. बघा तुमची पहिली कंडिशन आहे पाहायचंय दिशा समान आहे की दिशा विरुद्ध आहे. एकाच दिशेने म्हणत आहे म्हणजे दिशा समान आहे. काय होणार आहे ह्यांची वजाबाकी होणार आहे दिशांची. 80 किलोमीटर आणि 116 किलोमीटर. 116 किलोमीटर मधून जर 80 मायनस केलं तर या ठिकाणी 36 काय होतं मित्रांनो शिल्लक राहतं.
36 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. बघा या ठिकाणी मीटर लिहायचं, या ठिकाणी सेकंद लिहायचं. ह्या दोघांची वजाबाकी करून घेतली. वजाबाकी किती आली मित्रांनो? 36 किलोमीटर पर आवर आली. त्याला शून्य लावायचं आणि पुढे काय करायचं? 36 लिहायचं सांगितल्या पद्धतीनं. बघा नंतर तुम्हाला 2 लांब्या दिलेल्या आहेत. त्या 2 लांब्यांची बेरीज करायची. 400 मीटर 300 मीटर. मित्रांनो ह्यांची बेरीज झाली 700 मीटर. वेळ काढायचा आहे म्हणजे या ठिकाणी काय आहे? x आहे. ठीक आहे मित्रांनो. बघा जी संख्या x सोबत असते तर ती संख्या नेहमी छेदामध्ये असते. बाकीच्या संख्या ह्या अंशामध्ये असतात. मित्रांनो हे शून्य कटलं. या ठिकाणी हे 36 कटलं. म्हणजे मित्रांनो शिल्लक काय राहिलं? 70 शिल्लक राहिलं. 70 सेकंद. म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक या ठिकाणी 1 हा ऑप्शन बरोबर आहे. तर चला पुढचं गणित पाहूयात. बघा मित्रांनो पहिल्यांदा सांगितल्या पद्धतीनं बघायचंय. एकाच दिशेनं म्हणतंय म्हणजे दिशा समान आहेत. वेगांची पहिल्यांदा वजाबाकी करून घ्यायची आहे. बघा किती वेग आहे? 54 आणि 72. म्हणजे 72 मधून 54 गेले. मोठ्या संख्येमधनं छोटी संख्या मायनस करायची. तर काय शिल्लक राहिलं मित्रांनो? 18 किलोमीटर पर आवर शिल्लक राहिलं. तर याला शून्य लावायचा मित्रांनो. मीटर इकडं, सेकंद इकडं. लावा शून्य. 18 ला शून्य, पुढे 36. बघा कोणती संख्या दिली? मीटरची दिली आहे. 350 मीटर आणि 500 मीटर यांची बेरीज होती मित्रांनो 850 मीटर. या ठिकाणी x. मित्रांनो जी संख्या x सोबत असते ती संख्या नेहमी आपण कुठं लिहित असतो? छेदामध्ये लिहित असतो. बाकीच्या संख्या ह्या अंशामध्ये असतात. म्हणजे 850 गुणिले 36. बघा मित्रांनो या ठिकाणी हा शून्य कटून गेला. बघा या ठिकाणी 18च्या पाड्यामध्ये 36 आहे. 18 1 18, 18 दोन्ही 36. बघा 85 दोन्ही किती झाले मित्रांनो? तर 85 दोन्ही 170 झाले सेकंद. म्हणजे या ठिकाणी उत्तर आलं 170 सेकंद. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. चला मित्रांनो पुढचं गणित पाहूयात. बघा टाइप नंबर 6 आहे मित्रांनो. या ठिकाणी टाइप नंबर किती आहे? 6 आहे. बघा या ठिकाणी बघा काय म्हणतंय ते? विरुद्ध दिशेने. आता दिशा कशी? विरुद्ध आहे. आधीच्या टाइप मध्ये दिशा कशी होती? समान होती. या ठिकाणी दिशा विरुद्ध आहे. जर दिशा विरुद्ध असेल तर आपल्याला काय करायचं आहे? वेगांची बेरीज करायची आहे. मग 75 आणि 33, 75 किलोमीटर पर आवर आणि 33 किलोमीटर पर आवर म्हणजे किती झालं मित्रांनो? 108 किलोमीटर पर आवर. यांची बेरीज केल्यानंतर मग आपलं सांगितल्या पद्धतीनं मीटर आणि काय करायचं आहे? या ठिकाणी सेकंद लिहायचं आहे. बघा मित्रांनो पहिल्यांदा किलोमीटर पर आवरला काय करायचं आहे? एक शून्य लावायचं आहे आणि पुढे काय करायचं आहे? 36 लिहायचं आहे. बघा गणितामध्ये काय दिले बघायचंय. पुन्हा लांब्या दिल्या तर 2 लांब्या दिल्या आहेत. 200 मीटर आणि 250 मीटर. यांची बेरीज करायची आहे. झालं हे 450 मीटर. आणि या ठिकाणी इकडली x ची संख्या आपल्याला काढायची आहे. बघा सांगितल्या पद्धतीनं जी संख्या मित्रांनो x सोबत असते ती नेहमी छेदामध्ये असते. बाकीच्या संख्या मित्रांनो ह्या अंशामध्ये असतात. या ठिकाणी हा शून्य कटला. 36च्या पाड्यामध्ये 108 आहे. 36 त्रिक अष्टोदरसे. बघा 45 छेदस्थानी 3 राहिलं. भाग द्या. 3 1 3. बघा 4 होण्यासाठी 1 शिल्लक राहिले. 15 झाले. 3 5 15. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो 15 सेकंद हे ह्याचं आलं उत्तर. म्हणजेच या गणिताचं उत्तर किती आलं मित्रांनो? 15 सेकंद आलं. तर याच टाईपचे आपण एक्झाम्पल अजून पाहणार आहेत. तर बघा याच टाईपचं एक्झाम्पल. बघा दिशा विरुद्ध आहेत. दिशा कशा आहेत? विरुद्ध आहेत. वेगांची बेरीज होत असते. बघा वेग काय आहे? 60 किलोमीटर पर आवर आणि 30 किलोमीटर पर आवर म्हणजे 90 किलोमीटर झालं. काय झालं मित्रांनो? 90 किलोमीटर पर आवर झालं. काय करायचं आहे? मीटर आणि या ठिकाणी सेकंद लिहायचं आहे. बघा किलोमीटर पर आवर दिसला की आपण त्याला काय करत असतो? शून्य लावत असतो आणि पुढे किती लिहित असतो? 36 लिहित असतो. तर बघा मित्रांनो 2 लांब्या दिलेल्या आहेत. एक 300 मीटर आहे, एक 200 मीटर आहे. तर ह्या दोघांची काय करायची? बेरीज करायची. 300 आणि 200 हे किती झालं मित्रांनो? 500 मीटर झालं.
या ठिकाणी सेकंद काढायचा आहे म्हणजे एक्स. मित्रांनो तिरकस गुणाकार करायचा आहे. तिरकस गुणाकारामध्ये एक्स संख्या ज्या संख्येसोबत असते मित्रांनो ती संख्या छेदामध्ये लिहायची असते. या ठिकाणी 900 छेदामध्ये आलं, बाकीच्या संख्या मित्रांनो अशा अंशामध्ये आल्या. तर बघा या ठिकाणी हे दोन शून्य कटून गेले. 9च्या पाड्यामध्ये 36 आहे, 9 चौक 36. शिल्लक काय राहिलं मित्रांनो 5 गुणिले 4 5 चौक 20 सेकंद म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. तर चला मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया आपण. बघा मित्रांनो अजून पण विरुद्ध दिशा म्हणत आहे. दिशा कशी आहे? विरुद्ध आहे. दिशा विरुद्ध वेगांची काय होत असते? बेरीज होत असते. बघा हे 54 किलोमीटर आणि हे 18 किलोमीटर पर आवर यांची बेरीज होईल. 54 आणि 18 यांची बेरीज 72 होईल. किती होईल? 72 किलोमीटर पर आवर. काय करायचं? सेमच कंडिशन मित्रांनो, मीटर सेकंद. बघा किती किलोमीटर पर आवर दिला आहे? तर 72 किलोमीटर पर आवर दिला आहे. उचलायचं, त्याला एक शून्य लावायचा, पुढे मित्रांनो असं 36 लिहायचं. बघायचं नंतर काय दिलं आहे? मीटर दिलंय, या ठिकाणी लांब्या दिलेल्या आहेत. बघा 250 मीटर आणि इकडं 350 मीटर आहे, म्हणजे हे किती झालं? 600 मीटर. दोघांची बेरीज झाली. या ठिकाणी एक्स. तिरकस गुणाकार करा मित्रांनो. या ठिकाणी एक्स कुणासोबत आहे? तर एक्स आहे 720 सोबत. त्याला छेदामध्ये ठेवा. बाकीच्या संख्या मित्रांनो काय करा? अंशामध्ये ठेवा. बघा हे शून्य कटलं. 36च्या पाड्यामध्ये 72 आहे, 36 दोन्ही 72. तर 60 निम किती मित्रांनो? 60 निम 30 सेकंद कडची संख्या काढतोय म्हणून युनिट सेकंद. म्हणजे याचं उत्तर आहे मित्रांनो 30 सेकंद म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. तर बघा अजून आपण गणित पाहूयात. बघा टाइप नंबर 7 आहे. टाइप नंबर 7 आहे मित्रांनो. या ठिकाणी काय दिले बघायचंय. बघा दुसऱ्या बघा एकाच दिशेने म्हणतंय. टाइप थोडी वेगळी आहे. आधी काय केलं होतं? तुम्हाला मीटर दिलं होतं, आता या ठिकाणी सेकंद दिलंय आणि लांबी काढायची. ठीक आहे. बघा एकाच दिशेने दिशा जर समान असेल तर वेगांची काय होत असते? वजाबाकी होत असते. तर 74 मायनस 38 म्हणजेच किती? 36 किलोमीटर पर आवर. बघा मित्रांनो या ठिकाणी याला काय करायचंय? एक शून्य लावायचंय. ठीक आहे. आणि पुढे किती लिहायचंय? 36 लिहायचंय. नंतर तुम्हाला काय दिलंय मित्रांनो? सेकंद दिले 15 सेकंद म्हणजे 15 या ठिकाणी एक्स. जी संख्या एक्स सोबत असते मित्रांनो तिला काय करायचं आहे? छेदामध्ये घ्यायचं आहे. म्हणजे एक्स बरोबर या ठिकाणी 36 छेदामध्ये बाकीच्या संख्या अंशामध्ये घ्या मित्रांनो. 36 एक 36, 15 एक 15, हे 0 म्हणजे 150 मीटर. या ठिकाणी याचं उत्तर किती आलं मित्रांनो? 150 मीटर. ही त्या रेल्वेची काय असणार आहे? लांबी असणार आहे. तर चला मित्रांनो या टाईपचे आपण अनेक गणित पाहूयात. बघा पहिलं 2 रेल्वे एकाच दिशेने, दिशा समान आहे, वेगांची वजाबाकी होणार आहे. बघा 108 किलोमीटर मधून 72 किलोमीटर गेले तर मित्रांनो शिल्लक राहतं 36 किलोमीटर पर आवर. काय शिल्लक राहतं? 36 किलोमीटर पर आवर. बघा सांगितल्या पद्धतीनं मीटर आणि काय करायचंय? सेकंद मित्रांनो या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. बघा किलोमीटर पर आवर जिथं आहे तिथं आपण काय करत असतो? एक शून्य देत असतो आणि पुढे 36 लिहित असतो. बघा मित्रांनो या ठिकाणी मीटरची संख्या दिली की सेकंदची दिली? तर या ठिकाणी काय केली? सेकंदची संख्या आपल्याला दिलेली आहे. किती सेकंद दिला आहे? 20 दिला आहे. ते या ठिकाणी लिहून घ्या. आणि मित्रांनो तिरकस गुणाकार करा. या ठिकाणी तिरकस गुणाकारामध्ये x 36 सोबत आहे, बाकीच्या संख्या कुठं राहणार आहेत? अंशस्थानी राहणार आहेत. 36 एक 36. बघा x बरोबर बे एक बे आणि हे 2 शून्य म्हणजे या ठिकाणी 200 मीटर. ही त्या रेल्वेची काय असणार आहे? लांबी असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 3 बरोबर आहे. तर बघा पुढचं गणित. बघा मित्रांनो प्रश्न असा आहे, 2 रेल्वे एकाच दिशेने 72 किलोमीटर प्रति तास व 90 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे. जर वेगवान रेल्वे दुसऱ्या रेल्वेला 1 मिनिटात ओलांडत असेल तर त्या रेल्वेची लांबी किती? मित्रांनो बघा या ठिकाणी बघा एकच दिशा आहे म्हणजे काय करायचं आहे?
वेगांची वजाबाकी करायची आहे. 90 मधून म्हणजे बघा 90 किलोमीटर पर आवर मायनस 72 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. बघा 90 मधून 72 गेले तर खाली किती राहिले? 18 किलोमीटर पर आवर राहिले. म्हणजे बघा मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला? या ठिकाणी मीटर लिहायचं आहे, या ठिकाणी सेकंद लिहायचं आहे. बघा किलोमीटर पर आवर दिसला की याला आपण काय करतो? एक शून्य लावतो. म्हणजे 180 ला 36. या ठिकाणी काय केलं आहे त्यांनी? नंतर 1 मिनिटात ओलांडते म्हणत आहे. 1 मिनिट म्हणजे किती सेकंद? तर 60 सेकंद. तर आपल्याला मीटरची संख्या या ठिकाणी x म्हणून काढायची आहे. बघा जी संख्या x सोबत असते ती संख्या नेहमी कुठं असते? ती संख्या नेहमी छेदामध्ये असते. बाकीच्या संख्या या अंशामध्ये असतात. बघा आता या ठिकाणी आपल्याला भाग द्यायचा आहे मित्रांनो. 18 एक 18. बघा हे 0 10 झालं. 18 दोन्ही 36 आणि नंतर इकडे 2 न भाग जातोय. 2 त्रिक 6 म्हणजे या ठिकाणी 30 आलं. म्हणजे x बरोबर 3 एक 3 आणि हे 2 शून्य जशाच तसे लिहिले. संख्या मीटर काढतोय म्हणून युनिट काय आलं? मीटर आलं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न असा आहे. 2 रेल्वे एकाच दिशेने 54 किलोमीटर प्रति तास व 100 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे. जर वेगवान रेल्वे दुसऱ्या रेल्वेला 30 सेकंदात ओलांडत असेल तर त्या रेल्वेची लांबी किती? मित्रांनो बघा या ठिकाणी एकाच दिशेने म्हणत आहे. म्हणजेच जर दिशा समान असतील तर काय होणार आहे? वेगांची वजाबाकी होणार आहे. म्हणजे 100 किलोमीटर पर आवर मधून या ठिकाणी 54 किलोमीटर पर आवर वजा होणार आहे. 100 मधून जर 54 गेले तर या ठिकाणी मित्रांनो शिल्लक किती राहणार आहे? या ठिकाणी 46 किलोमीटर पर आवर शिल्लक राहणार आहे. म्हणजे बघा सॉरी या ठिकाणी 100 मधून जर 54 गेलं तर या ठिकाणी मित्रांनो 46 शिल्लक राहणार आहे. 46 किलोमीटर पर आवर शिल्लक राहणार आहे. आपण काय करत असतो? किलोमीटर पर आवर दिसलं की त्याला शून्य लावत असतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी मीटर आणि सेकंद लिहा. बघा किलोमीटर पर आवर दिसला की त्याला एक शून्य लावा. त्याच्या पुढे 36 लिहा. नंतर बघा मीटरची संख्या दिली की सेकंदची दिली आहे. तर या ठिकाणी सेकंदची संख्या दिली आहे ती 30 दिलेली आहे. तर या ठिकाणी ती लिहून घ्या. इकडे x तिरकस गुणाकार. बघा जी संख्या x सोबत ती संख्या आपण कुठं लिहित असतो? छेदामध्ये लिहित असतो. बाकीच्या संख्या या ठिकाणी अंशामध्ये लिहितो. बघा भाग द्या. 6 6 36 6 पंचे 30. या ठिकाणी आता इकडे भाग जात नाहीये म्हणून 460 गुणिले 5 छेदस्थानी 6 याला भाग द्या. बघा 6 7 42. बघा 46 होण्यासाठी 4 शिल्लक राहिले त्याचे 40 झाले. बघा 6 6 36 4 शिल्लक राहिले. 6 न 4 ला भाग जात नाही पॉईंट आला त्याचे 40 झाले. बघा 6 6 36 6 6 36 असंच वाढत जाणार आहे. म्हणजेच 66.66 गुणिले 5. ठीक आहे. यांचं 383.33 मीटर ही याची काय असणार आहे मित्रांनो? लांबी असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 4 बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. 360 मीटर लांबीची रेल्वे 72 किलोमीटर प्रति तास व 540 मीटर लांबीची रेल्वे 36 किलोमीटर प्रति तास एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावत असल्यास त्या एकमेकींना किती वेळेत ओलांडतील? बघा विरुद्ध दिशा आहे. दिशा कशी आहे? विरुद्ध आहे. जर दिशा विरुद्ध असेल तर या ठिकाणी वेगांची बेरीज होणार आहे. बघा 72 आणि या ठिकाणी 36 आहे. 72 आणि 36 किती झालं मित्रांनो? 108. म्हणजेच या ठिकाणी लिहा मीटर सेकंद. 108 आहे त्याला एक शून्य लावा. पुढे काय करा? 36 लिहा. बघा नंतर तुम्हाला काय दिलेलं आहे? 2 लांब्या दिलेल्या आहेत मीटरमध्ये. 360 मीटर आणि 540 मीटर. ह्यांची मित्रांनो बेरीज करून घ्यायची आहे. बघा 0 0 6 आणि 5 10 ची 0 ह्याच्या 1 येतो. 5 आणि 3 8 आणि 1 9 म्हणजे ह्यांची बेरीज झाली 900. या ठिकाणी वेळ काढायचा आहे म्हणजे x.
बघा इथं तिरकस गुणाकार करायचा आहे मित्रांनो. जी संख्या x सोबत असते ती संख्या या ठिकाणी छेदामध्ये घ्यायची आहे आणि बाकीच्या संख्या या ठिकाणी अंशात घ्यायच्या आहेत. बघा मित्रांनो या ठिकाणी हा शून्य कटला. बघा 36च्या पाड्यामध्ये 108 आहे. 36 एक 36, 36 त्रिक 88. बघा नंतर 3 इथं 90 ला भाग जातोय. 3 त्रिक 9, शून्याला 0 म्हणजे x बरोबर 30. बघा सेकंद कडची संख्या काढत आहे म्हणून युनिट काय लिहायचं सेकंद. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ठीक आहे मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न. मित्रांनो आतापर्यंत आपण 7 टाईप घेतलेले आहेत. उर्वरित टाईप ज्या बाकी आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहेत. धन्यवाद.